हल्लीच्या काळात मोबाईल म्हणजे प्राथमिक गरजांपैकी एक गरज बनली आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच या मोबाईलनं वेड लावलंय। जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे मोबाईल हा हवाच। मोबाईलमुळे सारं जग जवळ आलंय, दूरची माणसंही आता क्षणात जवळ आली आहे। मोबाईलनं क्रांती घडवली असं म्हणतात। हे जरी खरं असलं तरी त्याच मोबाईलची दुसरी बाजू तितकीच भयानक होत चालली आहे। नमस्कार, मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार। रविवारी मोबाईल संदर्भातच उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। आईनं मोबाईलवर गेम खेळण्यापासून अडवलं म्हणून एका 14 वर्षाच्या मुलानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं। त्याआधी काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातूनही अशीच काहीशी बातमी समोर आली होती की मोबाईलवरील गेमच्या व्यसनापायी शाळकरी मुलानं आत्महत्या केली। आपलं आयुष्य इतकं स्वस्त झालंय का हो की आपण त्या मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस साठी ते वाया घालवत आहोत। सध्याच्या घडीला हा प्रश्न स्वतःला विचारण्याची प्रत्येकाला गरज बनली आहे। आपण मुलांना न कळत्या वयात मोबाईल हातात देतो, मात्र थोड्याशा एंटरटेनमेंटसाठी दिला जाणारा हा मोबाईल मुलांच्या आयुष्यासाठी किती घातक ठरतोय हे मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या समोर आल्यानंतर समजतंय। उत्तर प्रदेशातल्या या मुलाला मोबाईलवर तासनतास गेम खेळण्याची सवय होती। त्याला जणू काही व्यसनच लागलं होतं। त्यावरून आई त्याला सतत ओरडायचीही। आत्महत्या केली त्या दिवशीही आई त्याला ओरडली होती। आईच्या चिडण्यामुळे रागावून तो मुलगा निघून गेला आणि त्यानं गळफास लावून घेत आत्महत्या केली। त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमुळे या आईनं आपला मुलगा गमावला। भारतात आतापर्यंत अशा कितीतरी आयांनी या मोबाईलच्या व्यसनामुळे आपल्या पोटच्या मुलांना गमावलंय, मात्र अद्याप याची दाहकता समोर आलेली नाहीये। खरं तर हे खूप भयानक आहे। ज्या वयात मुलांनी आपल्या छंदाला, शिक्षणाला तसंच इतर कलागुणांना वाव दिला पाहिजे त्या वयात ही मुलं ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊ लागली आहेत। मुलांना इतर शिक्षणाचं पाठ शिकवणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं हे मोबाईल वापरण्याचं शिक्षण देणंही आहे। मुलं हल्ली फोनवर जास्त वेळ घालवतात। जे लोक तासनतास स्मार्टफोन वापरतात त्यांच्यामध्ये हृदय व स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो। जी मुलं जास्त फोन आणि टॅब पाहतात त्यांची शारीरिक हालचाल कमी होते, डोळ्यांचे आजार होतात। अशा मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो। अशा मुलांमध्ये न्यूरोडिजनरेटिव्ह आजार आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो। त्यामुळे भारतात जितके इतर मुद्दे गरजेचे आहेत तितकाच हा मुद्दाही गरजेचा आहे। पालकांनी आणि सरकारनं नक्कीच यावर काहीतरी उपाययोजना करायला हव्यात, नाहीतर मोबाईल नावाचा हा राक्षस आपल्या युवा पिढीला गिळायलाही कमी पडणार नाही। त्यामुळे यापुढे तुम्हीही तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा।